स्टुडंट्स रस्त्यावर उतरले की लगेच एक शब्द ऐकायला मिळते, अँटी नॅशनल। पण खरंच गव्हर्नमेंटला प्रश्न विचारणे म्हणजे देशाचा विरोध करणं आहे का? आज झारखंड पासून पंजाब आणि दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्टुडंट्स प्रोटेस्ट करताना दिसत आहे। कुठे एक्झाम, कुठे भरतीच्या प्रक्रियावर क्वेश्चन आहे, कुठे एज्युकेशनचे इश्यू आहे, तर कुठे गव्हर्नमेंटच्या डिसिजनच्या विरोधात आवाज उठवला जातो। इश्यू वेगवेगळे आहे, पॉलिटिकल बॅकग्राऊंड वेगळा आहे, पण एक गोष्ट कॉमन आहे, स्टुडंट्स आपले प्रॉब्लेम्स घेऊन रस्त्यावर येत आहे। आता इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, पोलीस फोर्स आहे आणि डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी पण आहे। पण स्टुडंट्सकडे काय आहे? फक्त त्यांचा व्हॉइस, आणि हा व्हॉइस प्रोटेस्टच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवणं हा लोकशाहीचा एक भाग आहे। हो, आंदोलन करताना व्हायलेन्स किंवा कायदा मोडला तर ऍक्शन होणं साहजिक आहे, पण फक्त सरकारला क्वेश्चन केलं म्हणून प्रत्येक स्टुडंट प्रोटेस्टला अँटी नॅशनल म्हणणं योग्य आहे का? कारण गव्हर्नमेंटला क्वेश्चन करणं आणि देशाचा विरोध करणं या दोन्ही कम्प्लिटली डिफरंट गोष्टी आहेत। लोकशाहीमध्ये सरकार पॉवरफुल असतं, पण लोकांचा आवाज त्यातूनही अधिक महत्त्वाचा असतो। शेवटी देश म्हणजे फक्त गव्हर्नमेंट नाही, देश म्हणजे आपण सगळे। म्हणून स्टुडंटचा आवाज दाबायचा का ऐकायचा हा फक्त पॉलिटिक्सचा प्रश्न नाही, हा आपला डेमोक्रेसीचे टेस्ट आहे।